नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करणं विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी गणेश काळे. विजय इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. 2024 हे वर्ष अतिशय चांगलं जावो. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या, त्या इच्छा पूर्ण हो, यशस्वी हो. तर मित्रांनो, महावितरण ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती मोठी न्यूज महावितरणतर्फे आलेली आहे. ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यासाठी 5,000 प्लस वॅकन्सी आलेली आहेत. अप्रेंटिसशिप बद्दल सांगायचं झालं तर महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्हीपैकी कोणतीही अप्रेंटिसशिप असेल तरी चालेल. त्यांचे 10% मार्क तुम्हाला वाढवून मिळतील. वितरणमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अगोदर विद्युत सहाय्यक ही भरती 10वी बेसवर होती, परंतु आता पेपर घेऊन ही भरती होणार आहे. तर मित्रांनो, जाहिरात नीट समजून घ्या. सध्या फक्त यांनी नोटीस दिलेली आहे. जाहिरात ही जानेवारी महिन्याच्या कुठल्याही तारखेला येऊ शकते, म्हणजेच फॉर्म भरणे सुरू होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आपले डॉक्युमेंट रेडी करून ठेवणे. इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित. इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट 4 मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाचे अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेतले जाईल. तर खाली मित्रांनो रिक्त पदांचा घोषवारा पाहू शकता. इथे 5,346 टोटल जागा आहेत. सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत, महिलांसाठी, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार, दिव्यांग उमेदवार यासाठी सर्वांची वेगवेगळी गटे करून दिलेली आहेत. त्यांनी एक टिप सुद्धा दिलेली आहे. वरील तक्त्यामध्ये नमूद प्रभागातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे. 2 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे. दिनांक 29/12/2023 अखेर शैक्षणिक अर्हता. मध्ये आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 पदांमधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. आणि 2 नंबरला आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीज तंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ यांनी प्रमाणित केलेल्या 2 वर्षाचा पदविका वीज तंत्री, तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र. 3 नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, दिनांक, वयोमर्यादा दिलेली आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण व कमाल वय 27 वर्ष आवश्यक आहे. मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलस्तंभ राहील. दिव्यांग उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलस्तंभ राहील. माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील. महावितरण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. खाली बघू शकता आणखी सुद्धा दिलेलं आहे त्यांनी. खेळाडूसाठी सेवा प्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादित 5 वर्षाच्या अट शिथिल राहतील. तुम्ही मित्रांनो आपली ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून
PDF डाउनलोड करून सर्व माहिती पाहू शकता. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. 4 नंबरचा पॉईंट आहे मानधन. निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रति मानधन देण्यात येईल. प्रथम वर्ष एकूण मानधन 15,000 असेल. द्वितीय वर्ष एकूण मानधन 16,000 असेल. तृतीय वर्ष एकूण मानधन 17,000 असेल. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर या श्रेणीमध्ये घेण्यात येईल. त्यामुळे तुमचं नंतरचं बेसिक दिलेलं आहे, 3 वर्षानंतरचं किती होईल ते. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे महत्त्वाच्या तारखा. ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याचा URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना देखील देण्यात येतील. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल. तर मित्रांनो, यांचं असं म्हणणं आहे की जानेवारीमध्ये ॲड पण येईल आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये पेपर पण घेण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे. जे कोणी लागले नसतील मित्र त्यांनीसुद्धा अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे. खाली दिलेल्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. तर मित्रांनो, ह्या तुम्ही वाचून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही PDF मी शेअर केलेली आहे. खाली आहे भूकंप व प्रकल्पग्रस्त यांच्याकरिताचे समांतर आरक्षण, हे सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे शिकाऊ उमेदवारी करिताचे समांतर आरक्षण. मित्रांनो, यात असं दिलेलं आहे की तदर्थ मंडळ तथा सूत्रधार कंपनी यांच्या आधित्याखाली महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यावसायिकरित्या 10% समांतर आरक्षण राहील. मित्रांनो, इथे महावितरणमध्ये जरी तुमची अप्रेंटिसशिप झालेली असली तरी तुम्हाला 10% समांतर आरक्षणाच्या अंतर्गत मार्क मिळतील. तुमची अप्रेंटिसशिप महानिर्मितीमध्ये झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला 10 मार्क मिळतील. आणि तुमची अप्रेंटिसशिप महापारेषणमध्ये झालेली असेल तरीसुद्धा तुम्हाला 10% वाढून मिळतील. त्याच्यानंतर आहे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण. हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 29/12/2023 पूर्ण झालेले असावे व त्यांच्याकडे BTRI उत्तीर्ण गुणपत्रक, राष्ट्रीय शिष्यता प्रमाणपत्र जाहिरातीच्या दिनांकापूर्वी असणे आवश्यक आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे खेळाडूचे समांतर आरक्षण, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर दिलेलं आहे माजी सैनिक समांतर आरक्षण. त्याच्यानंतर आहे अनाथ उमेदवाराकरिता समांतर आरक्षण. त्याच्यानंतर महत्त्वाचा असा 7 नंबरचा पॉईंट आहे निवड पद्धती. तर हे तुम्हाला सांगतो मित्रांनो, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांनी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेल्या किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी राहील. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलवण्यात येईल. यात 2 नंबरचा पॉईंट आहे उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेस बोलविणे म्हणजे उमेदवाराला त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. तथापि निवड झालेल्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. ऑनलाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठ योग्य ते दस्तऐवज जमा करणे ही सर्वस्व उमेदवाराची जबाबदारी राहील, अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी
यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, आपला टेक्निकल विषय, त्याचे 50 प्रश्न राहतील. ते 50 प्रश्न तुम्हाला 110 मार्काला राहतील. त्याच्यानंतर तर्कशक्ती म्हणजेच रिझनिंग 40 प्रश्न राहतील, 23 मार्काला राहतील टोटल. संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड हे 20 प्रश्न राहतील 10 मार्कासाठी. मराठी व्याकरण, मराठी भाषा 20 प्रश्न राहतील 10 मार्कासाठी. असे एकूण 130 प्रश्न राहतील 150 मार्कासाठी. त्याचा कालावधी आहे 120 मिनिटे, म्हणजे 2 तास तुमचा पेपरचा कालावधी राहील. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्तीदंड असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणास 1/4 म्हणजेच 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येईल. अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि उमेदवारांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास, रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्तीदंड पेनल्टी लागणार नाही. त्याच्यानंतर आहे महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्यस्रोताद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी बाह्यस्रोत कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरिता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येईल. याच्या अगोदर सुद्धा बघितलं तर मित्रांनो आपण महापारेषण मध्ये सुद्धा याच प्रकारे बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांसाठी 2-2 गुण दिलेले आहे. पेपर पण महापारेषण सारखाच होणार आहे पूर्ण. त्याच्यानंतर खाली तुम्ही वाचून घेऊ शकता. 8 नंबरचा पॉईंट आहे अर्ज करण्याची पद्धत. उमेदवारांनी माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता. यासोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 9 नंबरचा पॉईंट आहे परीक्षा शुल्क. उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क रक्कम भरावी. खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये, 250 रुपये प्लस GST इतके भरावे लागतील. तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी रुपये 125 प्लस GST इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येईल. इतर अटीसुद्धा दिलेल्या आहेत 10 नंबरमध्ये. ते सुद्धा तुम्ही टेलिग्रामवरून आपली PDF डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.